ग अग काय हो? महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो? कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे, जोडी बघा हे खुलून दिसे. हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. जगातली कुठलीही स्त्री सगळ्यात सुंदर कधी दिसते असा प्रश्न मी विचारला ना तुम्हाला तर असं करत विचार करायला लागाल. पण याचं उत्तर सगळ्यात सुंदर आणि समृद्ध करणारं वपू काळे यांनी आधीच दिलेलं आहे. ते म्हणतात जगातली कुठलीही स्त्री सगळ्यात सुंदर कधी दिसते माहिती आहे का, तर स्वयंपाक करताना. म्हणजे गॅस ऑन करायचा, मग पातेलं गॅसवर चढवायचं, वेगवेगळी आयुधं पळी चमचे घेऊन मग ते पदार्थ हलवायचे, चुर्रकण अशी ती फोडणी द्यायची. यामध्ये तिला लय सापडते. मग तालबद्धपणे इकडची भांडी तिकडे करायची, त्याच्यामध्ये तिला तालही सापडतो आणि गुणगुणत गुणगुणत म्हणणारं एक गाणं त्या पदार्थाला उत्तम बनवतं. हे सगळं करत असताना त्या गॅसची त्या अग्नीची जी तप्तता असते ना ती तिच्या चेहऱ्यावर लालिमा पसरवते. हे सगळं करून हा पदार्थ इतरांना खाऊ घालण्यात तिला जो आनंद असतो ना त्याच्यासारखं सुख नाही. म्हणून म्हणतात ना, अन्नाला धर्म नसतो, भुकेला जातही नसते, पण चवीला मात्र नातं असतं. हे नातं चवीनेच फुलवत असतं. ही झाली तिची बाजू. पण ही चव उत्तम झालेली आहे, तिच्यातला कलावंत, तिची कला जपणारा असा कुणीतरी लागतोच की. पदार्थ चुकला तर हळूच कानमंत्र देणाराही तो असतोच की. आणि मग या अशा चवीतून हे नातं फुलत गेलं आणि सुरू झाली प्रेमाची गोष्ट. या गोष्टीला आता 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण कधी कधी एखादं लाटणं घेऊन ती म्हणतेच की आमचे हे ना, तर तो त्या रसमचा भुरका मारत म्हणतो आमची ही ना. अशी ही सुंदर प्रेमाची गोष्ट यातील आमची ही आहे सुप्रसिद्ध पाककला तज्ज्ञ मधुरा मंगेश बाचल आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत मंगेश बाचल यांचं आपण स्वागत करूया. मंगेश, मधुरा या या. वा 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 वा, किती छान, मस्त. मधुरा मंगेश आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मधुरा आणि मंगेश इतका सुंदर नावाचा हा संगम आहे, पण ही प्रेमाची गोष्ट ऐकण्याची महाराष्ट्राच्या रसिकांना खूप उत्सुकता आहे. या कार्यक्रमात आम्हाला बोलवल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्या आयुष्यात ना असे खूप व्यक्ती आपण लहानपणापासून बघत असतो, व्यक्तिमत्व बघत असतो, त्यांच्या प्रेमात आपण असतो आणि असं कधी ना कधी इच्छा एक मनात असते, सुप्त इच्छा, की त्यांना भेटण्याचा कधी योग येईल, संधी येईल. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वैयक्तिकरित्या तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय, तुम्हाला भेटायला मिळतंय. खूप कमाल वाटतंय मला. थँक्यू. ये बस. मधुरा, अनेक म्हणजे रेसिपीच्या माध्यमातून तू सगळ्यांना परिचित आहेस. मंगेश राव मात्र आमच्याकडे आलेले आहेत. मंगेश राव असं मी मुद्दा म्हणते, महाराष्ट्राचे आमच्या ते जावई बापू आहेत. त्यामुळे जावई बापू मनपूर्वक तुमचं स्वागत करते. कसं जमलं, मधुरा कधी भेटली आणि कधी ती प्रेमाची गोष्ट सुरू झाली? मंगेश, तुम्ही सांगा. ही साधारणतः 2006ची गोष्ट आहे. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना वाटतं आमचं लव्ह मॅरेज आहे, पण तसं नाही आहे. आमचं अरेंज मॅरेजच आहे. बेसिकली मधुरा ही आमच्या नात्यातलीच आहे. म्हणजे आमच्या मामाकडून वगैरे नातं लागलं आणि स्थळ सुचवलं गेलं हिचं. तर त्यावेळी तिचा मला फोटो पहिला दाखवलेला, तर त्याच्याआधी मी बघितले त्या काही मुली, पण मला ती फोटोतच आवडली होती. तर तो फोटो म्हणजे तिचा कसा होता, एकदम साधी होती आणि साधी म्हणजे हेअरस्टाईल साधी, अशी खूप ही नाही, आणि ती वर्किंग होती, म्हणजे ती काम करत होती. ते एक मला आवडलं आणि मी तिला फोटोतच पसंत केलेलं. ते नंतर भेटलो वगैरे ते नंतरची गोष्ट आहे, पण तिला फोटोत पसंत केली आणि नंतर भेटलो. मग आमचं बोलणं झालं पर्सनली. म्हणजे आम्ही भेटलो तर तिला ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी म्हणजे
तिची आधी तयारी नव्हती. म्हणजे मला जसं तिने आधी सांगितलं की तिला करिअर करायचं होतं, तिला जॉब करायचं होतं आणि मग नंतर एका पॉईंट नंतर तिला लग्न करायचं होतं. ती वेळ पण साधून आली होती आणि तिला त्या दिवशी मी भेटून गेलो तर नंतर तिला एवढा आनंद झाला की ते काय ते पेढे वगैरे सगळे तिने एकटीने संपवले होते त्या दिवशी. हे बरं आहे तुझं. तुम्ही म्हणालात ना की अगदी ती साधी आहे, तिच्यातला तो साधेपणा आहे ना, तोच तिच्या रेसिपीमधला USP असं मला वाटतं. इतका शांतपणे कुठलाही म्हणजे आविर्भाव बडेजाव न करता ती ते पदार्थ जे बनवते ना ते इथे पोचतात आणि म्हणून आम्हाला मधुरा खूप आवडते. मधुरा, मंगेशराव तुला पहिल्यांदा भेटल्यावर काय वाटलं? त्यांनाच का हो म्हणावं असं वाटलं? बघा किती वेळ लावतोय. रेसिपी विचारली असती ना तर सटकन सांगितलं असतं करून ते. चला आपण नॉस्टॅल्जिक झाले असं समजूया. पहिली गोष्ट म्हणजे वर्किंग होते. हो. त्यामुळे आणि तेव्हाच एक टॉपचं करिअर म्हणजे IT मध्ये कामाला नवरा आहे आणि जे काही मला ऐकण्यात आलं होतं की अमेरिकेत जाऊ शकतो आपण पुढच्या 6 महिन्यात वगैरे. आणि ओव्हरऑल तो सगळा विचार करून आणि एक जे आमचं बरेच संवाद झाले असं नाही की हे नाही, पण हां की एक होतं की मला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायला आवडेल, ते मी अगदी आनंदाने करेल, पण ते एक्सक्यूज देऊन तुम्ही म्हणाल की नाही तू आता जॉब नाही करायचा, वर्किंग नाही राहायचं किंवा काहीच नाही करायचं तर ते नाही जमणार. हे एक स्पष्ट मी सांगितलं होतं. बट ही इज ओके विथ दॅट की तुझं तू करिअर कंटिन्यू कर. आणि हो म्हणाले. वा 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 वा. म्हणजे इतर सगळ्यांना वाटते की तुमचं लव्ह मॅरेज आहे, यामध्येच खरं तर आलं की अरेंज मॅरेजचं लव्ह मॅरेज होण्यामध्ये काही काळ जातो आणि तो इतका सुंदर छान. आज जी मधुरा दिसते त्याच्या पाठीमागे सगळी मेहनत आमच्या मंगेशरावांचीच आहे. मधुरा, आपलं घर असावं सुंदर ही पहिल्यापासून आपली एक इच्छा असते आणि भातुकलीच्या खेळापासून हा सगळा प्रवास सुरू होता. आधीच बऱ्यापैकी स्थित्यंतरं, त्याच्यानंतर अनेक अडचणी तुला आल्या, त्या सगळ्याचा परिणाम कसा झाला आणि कशा अडचणी त्या सोडवल्या गेल्यास घराच्या बाबतीतल्या तू? खरं हे तिसऱ्या व्यक्तीला बघताना किंवा आता ऐकताना अडचणी वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही त्या प्रसंगातून जात असता ना तेव्हा त्या अडचणी नसतात खरं. म्हणजे 1-2 पर्याय असतात. तुम्ही दुःख करत बसा, अरे अरे माझ्यासोबत हे झालं, किंवा आनंदाने सामोरे जा. एकतर लढा किंवा रडा. वा वा वा. आणि माझ्या बाबतीत रडणं काही मला पटायचं नाही. त्यामुळे जे काही प्रसंग आले, जे काही अनुभवातून गेले, त्यात कधीच असं आईबापांचे संस्कार आहेत की त्यांनी कधी जाणून नाही दिलं की आपण कुठेतरी कमी आहोत किंवा काहीतरी कुठेतरी कमी पडतोय. तर तेव्हाच्या ज्या परिस्थितीनुसार जे मला करणं योग्य वाटलं, मला कुठलाही दबाव नव्हता की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, दबाव नव्हता, पण त्या प्रसंगानुसार परिस्थितीनुसार जे जे करायला हवं होतं ते मी केलं. आणि आताही म्हणजे लग्नालाही आता 19 वर्ष झाले, पण तुम्हाला कंटिन्युअस स्वतःला बदलत राहावं लागतं परिस्थितीनुसार. म्हणजे असं फिक्स आयुष्य नसतं की हे असं म्हणजे आता माझी परिस्थिती बदलली आहे मग मी आता अशी असं काही नाही. मधुरा, हा प्रश्न विचारण्यापाठीमागचं कारण इतक्या तू हसत खेळत हे यश मिळवलेलं आहे, त्याच्या पाठीमागे इतके श्रम, इतकी पराकाष्ठा आहे की बरेच जण तू काय करतेस याच्यापेक्षा हिला पैसे किती मिळतात यावर सगळ्यांचं ठरलेलं असतं की अरे हिला केवढे पैसे मिळाले. आम्ही म्हणतो अरे तिच्या पाठीमागची पार्श्वभूमी ऐका, तिने काय काय केलं आहे हे पहा. मंगेश, तुम्ही का दोघं जण काय नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला गेलात का? ॲक्च्युली मी त्यावेळी म्हणजे मी आत्ता याच IT मध्येच आहे ॲज अ सिनियर मॅनेजर, पण त्यावेळी मला अपॉर्च्युनिटी मिळाली US ला जायची. आणि मी लग्नाच्या वेळी चलांतर तिला म्हटलेलं की मला पॉसिबिलिटी दिसते की आपण जाऊ शकतो वगैरे, कारण विजा वगैरे झाला होता. तर कामानिमित्तच गेलो आम्ही. तर त्यावेळी ती IT पण IT मध्ये जॉईन झाली होती, म्हणजे तिचा एक्सपिरियन्स स्टार्ट झाला होता. मग त्यावेळी कामाच्या निमित्तानेच गेलो आम्ही. मला ॲक्च्युली 1 महिन्यासाठीच पाठवलं होतं. तर माझा मॅनेजर म्हटलं जाऊन ये तू, नाही का. म्हटलं मला 1 महिन्यासाठी का पाठवतं, म्हणजे ते म्हटले तू जा तर खरं. तर मग मी मधुराला म्हटलं ठीक आहे मी जातो. आणि 1-2 आठवडे मॅनेजर म्हटलं की नाही आता तू जायचं नाहीस परत, तू वाईफला बोलवून घे. तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो. म्हटलं की 1 वर्षभर राहू परत येऊ. आम्ही गेलो 6 महिने वर्षासाठी, पण आलो 7 वर्षानंतर. अरे वा. बरं मधुरा, लग्नाच्या आधी
हे माहिती होतं तुला आपल्याला पदार्थ येत आहेत किंवा या किचनशी संबंधित काही तुझं नातं होतं का आधी? म्हणजे आता ज्या पद्धतीने तू पदार्थ बनवतेस त्याचं बीज कुठेतरी होतं म्हणजे? जबाबदारी नव्हती हां. कधीच. अगदी प्रामाणिकपणे सांगते की स्वयंपाकाची जबाबदारी कधी पडली नाही, कारण मी जॉब करायचे. वयाच्या 17व्या वर्षापासून जॉब करत होते. पहाटे 6ला घर सोडायचं आणि रात्री 10-10:30ला घरी घरी यायचं. त्यामुळे तो स्कोप नव्हता की स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करेल. पण 12वी नंतरचा स्ट्रगल सुरू व्हायच्या आधी माझं आजोळ आहे, म्हणजे आईचं माहेर आहे, तिथे एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि तिघी आज्या, आणि तिघी आजींचा म्हणजे आमच्याकडे ना, मी आजोबांचे काही दस्तवेज बघत असताना पत्र व्यवहार व्हायचे किंवा निमंत्रण पत्रिका असायच्या, तर त्याच्यात ना एक कॉमन लिहिलेलं असायचं, चुनी. चुनी म्हणजे चूल निवत ठेवा. म्हणजे आमच्या घरातलं वातावरण असं असायचं की चूल कधी निवायचीच नाही. एकत्र कुटुंब पद्धती, पण राबता पण तेवढाच होता. आणि आज्या हे सगळं हसतमुखाने करायच्या, कधी तक्रार अशी केली नाही. चूल कधी निवायचीच नाही. त्यामुळे त्यांच्या निमंत्रण पत्रिकेत लोक प्रेमाने आदराने असं लिहायचे, चुनी म्हणजे चूल निवत ठेवा आणि आज सहकुटुंब सहपरिवार तुम्ही आमच्याकडे कार्यक्रमाला या. काय हे किती छोटी गोष्ट, पण केवढी मोठी व्याप्ती आहे बघ या एवढ्याशा गोष्टीची. मग हे संस्कार रुजले. आणि कुठेही बडेजाव नसायचा की मी केलं, मी एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला. 40-50 लोकांचा स्वयंपाक सहज करावा लागायचा रोजचा, आणि सणाचा स्वयंपाक. पण मग विभागणी झालेली असायची कामाची, की मोठी आजी आहे, तिचा हातखंडा काय तर सणाचे पदार्थ ती करणार, किंवा कधी खवा जास्त प्रमाणात आला तर त्याची बर्फी करणार, गुलाबजाम करणार. तर तिला मग ते कुलाचाराचं स्वयंपाक ती करणार, तिला स्वतंत्र खोली, मग ते अगदी निगुतीने करणार, कुठेही गडबड नाही, धांदल नाही, सोवळं नेसून ती तिकडे काम करायची. रोजच्या स्वयंपाकाचं काम बाकी आज्या मदत करायच्या अर्थात, पण ती एक आजी बघायची. आणि वाळवणी आणि उन्हाळी कामं, 5-5 किलोच्या चिनी मातीच्या बरण्या, त्याच्यात साखर आंबा, गुळ आंबा, लोणची, हे सगळं वर्षभरासाठी आजी करून ठेवायची. त्यामुळे जरी स्वयंपाक करायची वेळ नाही आली, ते सगळं पाहिलंस तू? हे सगळं मला बघायला मिळालं, अनुभव करायला मिळालं. कार्तिक एकादशी झाली की सप्ताह बसतात, मग काकड आरती असते, ते सगळं मला, कारण आजोबा मंदिराचे पुजारी होते, तिथे पहाटे 4ला उठून आम्ही पळायचो. आरती, भजन, कीर्तन, वारकऱ्यांसाठी मग ते जेवण किंवा सप्ताहाचं जेवण ते वेगळं असायचं. मजा केली, खूप मजा केली. त्यामुळे जरी स्वयंपाक नाही केला तरी ते बीज कुठे ना कुठे रोवलं गेलं, बाळकडू रोवलं गेलं. आणि मग तीच आवड पुढे निर्माण झाली, कारण खवय्ये आहे, बाचल सगळे खवय्ये आहे, आणि काही कर, आम्ही आनंदाने खाऊ, पण घरी कर, घरी कर. वा 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 वा. आमची मंगेश, मधुराने बनवलेला कुठला पदार्थ तुम्हाला अगदी सुरुवातीचा म्हणते, म्हणजे मधुरा माझी बायको चांगला स्वयंपाक करायच्या आधी, हे सगळं पुढे हे घडण्याआधीचं विचारते मी. ॲक्च्युली मला कधी कळलं नाही की तिने आधी कधी स्वयंपाक केलेला नाही, ते नंतर कळलं मला. पण लग्नानंतर ज्यावेळी ती कुकिंग करायला लागली डे 1 पासून, मला कधी, कारण मी खूप चूजी आहे, म्हणजे मला माझ्या घरी माझं आणि माझ्या आईचं कायम भांडण होतं, का तिला खूप गडबड असते स्वयंपाकाची. तिला ते पटकन टाकायचं, पटकन उरकायचं, मग ते भातात नेहमी पाणी जास्त होणार आणि मग ती डाळ शिजणार नाही. आणि मग ते असं, ते माझ्या आईचं माझं कायम असं तक्रारी खूप, म्हणजे मला कॉम्प्लिमेंट पण देतो पण कंप्लेंट पण मी लगेच करतो, कटाकुटी. त्यामुळे मधुराच्या बाबतीत असं होतं की मला असं कधी तिने जाणवलंच नाही की तिने कधी कुकिंग नाही केलं. मग ते तिच्यासाठी सरप्राईज होतं की तिने लग्नाच्या आधी खरंच तिला वेळ नाही मिळाला, आणि तिने कसं केलेलं की ठीक आहे, मला आत्ता माझं करिअर आणि हे बघू देत, मी ते करायचंच आहे मला नंतर. मग तिने असं नाही म्हटलं की मला लग्नानंतर मी करणार नाही, असं कधीच नाही. आणि डे 1 पासून तिने जो काही बनवायचे, तिने वांग्याची भाजी खूप छान बनवायची, ते मला अजूनही आवडते, भरलं वांगं. आणि दुसरं सरप्रायझिंग थिंग म्हणजे मला नॉनव्हेज खायला लागतं, तर ती प्युअर व्हेजिटेरियन, तर तिने कधी आधी खाल्लेलं नाही आहे. पण तिने कधी चिकन केलं किंवा काय, मेनली चिकन वगैरे करायचे, तर ते आणि तिला कसं आहे, कुठलंही कुकिंग बनवतं तुम्हाला एकदा टेस्ट करावं लागतं की तिखट कमी आहे, मीठ कमी आहे, ते ॲडजस्ट करायचं. आज 19 वर्ष झाले, पण कुठलाही नॉनव्हेज ती कधी टेस्ट करू नाही शकत. पण मला कधीच कंप्लेंट नाही करायला, अरे ह्याच्यात मीठ कमी, ह्याच्यात तिखट जास्त आलं आहे.
एकदम परफेक्ट होतं. अन्नपूर्णे तुला नमस्कार आहे. न म्हणजे टेस्ट करता आई गो. म्हणजे काही न टेस्ट करता अजूनही कधी फसत नाही. म्हणजे एखादं दुसरं पण नॉनव्हेजला कधीच नाही झालं असं की त्याच्यात काहीतरी ते कमी झालं आहे. म्हणजे ते तिला ते परफेक्ट आणि एक अत्यंत सुंदर बनवते. मला आता असं वाटतंय ना, तुझ्याकडे काही कलाबिला नाही आहे, तू अन्नपूर्णाच आहेस, तुझ्यात आलेली आहे ती. त्यामुळे असा ते असतो ना, असा मत्सर असतो ना, तो जागा झालेला आहे माझा. त्यामुळे तुमच्या मनाचं मोठं ये हात मुझे दे दो, ठाकूर नाही, मधुरा ये हात मुझे देतो, असं. वा 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 वा. मधुरा, या सगळ्याला आपल्या मायदेशामध्ये जन्म घेण्याच्या ऐवजी अमेरिकेमध्ये तुझ्यातली ती सुगरण कशी काय बाहेर आली? का वाटलं तुला तिथे अशा रेसिपी कराव्या आणि यूट्यूबवर टाकाव्या? बँकेत जॉब करत होते मी. अमेरिकेत जरी असले तरी माझं फुल टाईम वर्किंग सुरू होतं. पण हे फुल टाईम बिझी असायचे कारण त्यांचं करिअर तेव्हा पिकला होतं, IT सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यामुळे सकाळी 7:30ला घरातून डबा घेऊन बाहेर पडायची वेळ फिक्स असायची, पण घरी यायची वेळ कधीच नाही फिक्स. 11:30, 12 कधी पण यायचं. मग आता करायचं काय? स्वयंपाक दोघांचा किती, अर्धा-पाऊण तासात उरकायचं. मग जे काही बनवलं, म्हणजे मी गुगलला, मग बाय दॅट टाईम इंटरनेट आलं होतं, इंटरनेट सेव्ही झाले होते. गुगलला पदार्थ सर्च करायचे तर मराठी पदार्थांचे पाककृती मला मिळायच्या नाही. म्हणून मग जे काही बनवलं आहे, भरलं वांग बनवलं आहे किंवा मसुराची आमटी बनवली आहे किंवा आता दिवाळीचा फराळ बनवला आहे, त्याचे फोटो काढायचे आणि ब्लॉगस्पॉटवर पोस्ट करायचं. असं 2 वर्ष केलं मी, आवड म्हणून, छंद म्हणून. असं 2 वर्ष कंटिन्यू केलं. आणि 2008ला यूट्यूब गुगलने घेतलं, गुगलने ॲक्वायर केलं. आणि तेव्हाही 2008 म्हणा, 9 म्हणा, 10 म्हणा, अगदी अलीकडे 13-14पर्यंत 2च जॉनरे होते. एक म्युझिक होतं ज्यामध्ये सुरुवातीपासून सिरीज आहे आणि दुसरं फूडमध्ये 3च शेफ होते आणि ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे अगदी आदराने. एक आंध्र, म्हणजे एक साऊथचे होते, एक गुजरात आणि एक पंजाब. आणि मग अगेन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म खूप छान होता, पण तिथे आपले पदार्थच नाही आहेत. मग तोच एक हेतू लक्षात घेऊन की नाही, आपले मराठमोळे पदार्थ, आपली मराठी खाद्यसंस्कृती या जागतिक व्यासपीठावर आलीच पाहिजे, या हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. आणि असं नाही की तेव्हा पैसे वगैरे मिळत होते, मला प्रॉपर पैसे सुरू व्हायलाही 1.5-2 वर्षाचा वेळ द्यावा लागला होता. पण पॅशनेटलीच केलेलं हे काम आहे मी म्हणू शकेल. कारण आयुष्याच्या त्या टप्प्यावर होते ना की सगळं मिळालं होतं की आता बँकेतली नोकरी आहे, सेफ्टी आहे, फ्युचरची सिक्युरिटी आहे. मग हे असं डायव्हिंग इन टू द अननोन करायचं. पण मला असं वाटतं की विचारपूर्वक घेतलेलाच निर्णय होता, कारण त्याच्या आधी मी 9 to 6 जॉब रुटीनमध्ये होते. 10 वर्ष जवळपास मी जॉब करत होते. त्यामुळे तिथे येणारे स्ट्रगल, तिथे येणारे चॅलेंजेस, यापासून थोडा मला ब्रेक हवा होता. म्हणलं आपण थोडा वेळ देऊयात या क्षेत्रामध्ये आणि मग इव्हेंच्युअली ते हळूहळू ग्रो होत गेलं. वा वा वा. सहज म्हणून घेतलेला हा विरंगुळा इतका आगळा वेगळा प्रयोग होईल याची तुला पण कल्पना असेल. पण मधुरा, तुला वाटत होतं का आपल्याला येतंय? म्हणजे मंगेश म्हणाले की इतकं छान करायची की तिथं चुकतच नव्हतं. आपण हे आपल्यामध्ये आहे हे कळायला कधी, किती वेळ लागला आणि कधी कळलं चलो हम बनाएंगे, कुछ करेंगे? आता जोवर चॅनल सुरू झालं तोवर 2 वर्ष कन्सिस्टंटली मी स्वयंपाक करत होते. त्याच्यात गणपती, दिवाळीचे पदार्थ हे सगळं स्वतःहून करत होते. मित्र अमेरिकेत होतो त्यामुळे बॅचलर मुलं मुली असायचे. मग डब्यात मंगेशला जास्त द्यायचं, घरच्या पोळ्या खाऊ दे, 2-3 पोळ्या जास्त द्यायच्या, भाजी जास्त द्यायची, गणपतीचे मोदक पाठवायचे, फराळ पाठवायचा की मुलांना आपलं घरचं थोडं खायला मिळेल. मॅरिड बहुतेक आम्ही एखाद दुसरं कपलच होतो. आणि मग त्यांच्याकडून खूप फीडबॅक यायला लागले की किती छान करता तुम्ही, आणि नाही तुम्ही रेसिपी पोस्ट कराच. नाही, मला ते रेसिपी मागायचे की तू रेसिपी दे. तर म्हणायचं रेसिपी मला नाही माहिती, तिलाच विचारायला. आणि ते कंटिन्युअस विचारायचे की रेसिपी दे दो, आप रेसिपी बताओ हमें. मग त्याच्यातून बहुतेक म्हटलं की आपण काहीतरी करायला हवं म्हणजे याच्या रिलेटेड. आणि मग म्हणून की जो आपला हातखंड आहे, मला कुठेही आविर्भाव आणायचा नाही की मी हॉटेल स्टाईल कुकिंग करू शकते, मी रेस्टॉरंट स्टाईल करू शकते, मी फूड स्टायलिंग करू शकते. मला ते सगळं नव्हतं. मला बेसिकच पदार्थ लोकांसाठी आणायचे होते की रोजची तुम्ही मेथीची भाजी मूगडाळ घालून कशी करू शकता, शेंगदाण्याचं कूट घालून कशी करू शकता,
ठेचा कसा करायचा, खरडा कसा करायचा, ठेचा आणि खरडामध्ये फरक काय, तर हे अगदी नेहमीचेच पदार्थ आणि लोकांना रुचले ते. म्हणजे बेसिकली डिजिटल कॉन्टेंट रोजच्या स्वयंपाकासाठीच कन्झ्युम केलं जातं. मला असं वाटतं की बॅचलर मुलं मुली आहेत किंवा नवविवाहित आहे की त्यांना ते एक रेडी रेकनर मिळतं की चला आता हे फॉलो करू आणि मग पदार्थ आपला घरगुती साधा पण रुचकर होईल. मधुरा, हे सगळं करताना कधी फसले ग पदार्थ तुझे? कुठले फसले? भरपूर फसले. हो 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 हो. मी फसते बॅकएंडला, तेव्हाच ते फुलप्रूफ पदार्थ कॅमेऱ्यासमोर येतं. मला फसावं लागतं. आणि मला आठवतं की 2011ची गोष्ट आहे, अमेरिकेत होतो आणि पोळीचं पुरण करायचं. तर खूप चॅलेंजेस, तिथले मिक्सर फिरत नाही, वॅटेज कमी असतं, पुरण यंत्र नसतं, पूर्ण गाळणी नाही, हे सगळे चॅलेंजेस. मग आता याला सोल्युशन काय करायचं, तर मग पुरण न वाटतं पुरणपोळी, म्हणजे जी मल्टी स्टेप प्रोसेस आहे ती 2 स्टेपमध्ये तुम्ही करू शकता. मग त्याच्यासाठी जे लागणारं की इतकी डाळ इतका वेळ ती भिजत घातली, त्याला इतकं पाणी टाकलं तर ते कटाचं पण पाणी निघेल, डाळही छान भिजेल, मऊ होईल आणि त्याचं पुरण वाटायचं टेन्शन न घेता पुरण पटकन तयार होईल. मंगेश, तुम्ही कधी ते बसवले की नाही पुरण हे करायला, हे जरा मळून द्या वगैरे वगैरे, अशी काय मदत वगैरे करता की नाही तुम्ही? प्रेमात पडल्यावर काय मग आता? नाही, करतो मी मदत, पण बऱ्यापैकी त्यावेळेला मी नसायचो घरी, त्यामुळं टू बी फ्रँक तीच ती मॅनेज करायची. पण त्याच्यातूनच तिचं ते आय थिंक तू ही 2-3 महिने ट्रायल केली पुरणपोळी बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यात, राईट? मग देन शी कम टू केच्या असं केलं की हे पटकन करता येईल, म्हणजे ते हे न करता. पण मधुरा, सगळे पहिला हे कोण आहे टीकाकार? आणि मंगेश रावत मागे उभा, मंगेश पुढे उभा मंगेश. म्हणजे मी त्यांना नेहमी चिडवत असते की तुम्ही ऑफिसमध्ये पण टेस्टिंग करता, घरी पण टेस्टिंगच करता. टेस्टर का? वा 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 वा. मधुरा, या निमित्ताने आता म्हणजे जगच जवळ आलंय तुझ्या, कसं वाटतं तुला? आणि मंगेश, तुम्हाला पण कसं वाटतं आपल्या हिचं हे सगळं कौतुक बघून? कधी असा थोडासा पिक्चरमध्ये दाखवता तसा अभिमान नाही का जागृत होत? नाही, अभिमान म्हणजे तर वाटतोच, म्हणजे तिच्याबद्दल मला, माझ्या मुलांना ती जे काय कर्तृत्व आहे, तिने जे काय केलं आहे ॲज अ हजबंड म्हणा किंवा ॲज अ फॅमिली मेंबर, ते आम्हाला तर ती जर्नी आवडते. जसं लोक भेटतात, तिला ॲप्रिशिएट करतात किंवा डेली कॉमेंट्स 1000-1200 तर इझिली डेली कॉमेंट्स येतात, तर त्याच्यातून जो येणारा फीडबॅक आहे तो बघून खरंच आनंद होतो. म्हणजे नाही, मी तो पिक्चरचा अभिमान म्हणते की सगळे तिचेच फोटो काढतात, तिच्याच सह्या घेतात, असा 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 नाही. पहिल्यापासून एक आम्हाला सवय, म्हणजे मला सवय की बाबा लेट्स बी ऑन द बॅक स्टेज. आज मी पहिल्यांदा फ्रंट स्टेजवर तुमच्याशी बोलते, तर वी लाईक टू बी देअर, की बॅक स्टेज कलाकार म्हणजे जे आहे ते मागून करा. आणि म्हणजे नाही वाटत, म्हणजे खरंच नाही वाटत की तिचं काढतात म्हणजे, आणि तो अभिमानास्पदच वाटतो. तसंच पाहिजे. आणि आज जरी ती एक टाइम होता लाईफचा की मी खूप ग्रो होत होतो, म्हणजे देर वॉज अ टाइम 10 years की मी खूप माझ्या करिअर वाईज ह्याच्यावर ग्रो झालो. आणि मधुराने तिचं करिअर शिफ्ट करून तिने स्टार्ट केलं, पण ती आत्ता एका वेगळ्या लेवलला आहे. दॅट लेवल अचीव करणं मला किंवा बऱ्याच लोकांना ते शक्य नाही. पण ते मला छान वाटतं, म्हणजे मला खरंच जे आनंद होतो. म्हणजे असं कधी वाटत नाही की ती माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे, माझ्यापेक्षा जास्त कमवते, आणि तो कधी फॅक्टर आलेला नाही आमच्यात. आणि मधुराचं पण कसं आहे ना की सक्सेस म्हणजे, कारण बऱ्याच लोकांना पैसे हा सक्सेस वाटतो, किंवा तिला वाटतं की आपण पॉप्युलर झालो हे, पण तिला त्या खूप मटेरियलिस्टिक गोष्टी वाटतात. तिची जे अचिव्हमेंट आहे तिला असं कधी वाटत नाही की मी असं काही खूप अचीव्ह केलंय वगैरे. त्यामुळे तुम्ही तिला कधी करून दिलाय की नाही काही पदार्थ? थकली वगैरे, जरा आजारी वगैरे पडली तर स्वतः काही बनवता की नाही प्रेमाने? मी बनवतो, कमी वेळा बनवतो, पण जे जसं पोहे आहेत किंवा काही झालं तर तिला बनवून देतो. पण शक्यतो तिला कसं ना, तिला बनवायचं मलाही टेन्शन येतं. मी बनवतो, ती खाईल की नाही हे माहिती नाही असं म्हणा तुम्ही. नाही, पण तिचं असं आहे की तिला आवडतं, करून दिलेलं असेल ना तर ती आवडीने खाते. कसं होतं ना, ती पण एवढे पदार्थ बनवते ना, तिलाही कधीतरी आयतं खावं वाटतं. मग ते मिळालं तर म्हणजे बऱ्याच वेळा तिची आई पाठवते डबा, किंवा आषाढी
एकादशी असेल तर मधुरा नाही करत, कारण आमच्याकडे असं तर सण सगळे 1-2 महिने आधी होतात. म्हणजे आता आपण जुलै ऑगस्टच्या मध्ये पण गणपतीचे शूट आमचे झालेले आहेत, तर मग तो सण आम्ही आधीच करतो. मग सणा दिवशी नाही कुकिंग होत आमच्याकडे, ते तर तिच्या आईकडून. बरोबर. मधुरा, मला असं मुलींच्याकडे बघितल्यावर वाटतं काही मुलींना खूप आवड आहे, त्या बनवायला बघतात, आणि काहींचं म्हणणं आहे की नाही, आता नुसतं एक बटन दाबलं की पदार्थ घरी येतात. त्यामुळे हॉटेलची संख्या आणि हॉटेल भरपूर चालत आहेत. दुसऱ्या बाजूला घरगुती पदार्थच खावेत असा पण ट्रेंड आहे, आणि त्यानिमित्ताने यूट्यूबर आणि बनवणाऱ्यांची पण संख्या आहे. तुला काय वाटतं की मुलींना स्वयंपाक आला पाहिजेच ना? मुलींना काय, मुलांना पण? लॉकडाऊनमध्ये आपण चांगलं अनुभवलंय. हो. आणि बाहेरचं किती ऑर्डर केलं तरी त्याच्यात एक हायजीन हा मुद्दा येतोच, आणि चव येते. हायजीन हा एक मुद्दा असतो. कधीतरी ठीक आहे, पण मला असं वाटतं की 2 वेळे आपण पोटभर जेवू शकतो किंवा आपण खाऊ शकतो, इतकं तरी बेसिक कुकिंग आलं पाहिजे. अगदी तुम्ही सागर संगीत नका करू, पुरणपोळी नका करू, पूर्णावरणाचा स्वयंपाक नका करू, पण दोघांनाही इट डिपेंड्स आता प्रत्येकाचे स्ट्रेंथ काय आहे. आजकाल पुरुष म्हणजे लॉकडाऊन नंतर हा ट्रेंड खूप छान बदलला आहे की लहान मुलांनाही कुकिंग करायला आवडतं. पुरुषही किचनमध्ये आवर्जून स्वयंपाक करतात. सो दोघांनाही आलं पाहिजे. दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन असलेलं कधीही चांगलं, कारण पूर्वीचा वेळ वेगळा होता. तेव्हा आता खांद्याला खांदा लावून महिलाही काम करतात, फायनान्शियली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतंच. तर दोघांनी मिळून केलं तर सगळ्यांच्या दृष्टीने, कारण पालक जसे घडतात तसंच पाल्य घडतं असं मला वाटतं. मुले पण तशीच घडतात. परंपरा जपण्याचा प्रयत्न तू खूप करतेस. म्हणजे पूर्वीचे पदार्थ, आजीचे पदार्थ हे पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत यावेत, सुगरणींपर्यंत यावेत, आणि परंपरा जपावी असं तुला मनापासून वाटतं. याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? आवड. म्हणजे जो हेतू जो होता की सुरुवातीपासून एक क्रेज म्हणू, पॅशन म्हणू, की कारण मी सांगितलं की अमेरिकेत होते आणि तिथे नॉन महाराष्ट्रीयनची जनता तिथे राहते, तिथे वास्तव्याचे. त्यांचे फार मिथ्स आहेत मराठी क्युझिनबद्दल. ते स्पायसीज असतात आणि तुम्ही शेंगदाण्याशिवाय काही खातच नाही, आणि खूप ऑइली असतात. तर हे सगळं मिथ मला ब्रेक करायचे होते, कारण जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती विस्तृत आहे, कमालीची कमाल आहे, खूप विस्तृत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा मसाला, वेगवेगळा लहेजा आहे बनवायचा. तर हे कुठे ना कुठे या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचं हाच हेतू होता. आता हा हेतू करत असताना काही रिस्ट्रिक्शन्स येतात जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या रूपात करतात, आणि म्हणून मग काही पुस्तकं लिहायचा प्रयत्न केला की जेणेकरून त्याच्यातून तरी तुम्हाला वेगवेगळे पदार्थांची माहिती होईल किंवा कमीत कमी ओळख तरी होईल. वा वा वा. 11 पुस्तकं झाली ना तुझ्या? बापरे बापरे. मंगेशराव, नुसतं तिचं असं कौतुक करून चालणार नाही. तिचं कौतुक व्यक्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी गाणं बिणं म्हणावं लागेल किंवा एखादा उखाणा घ्यावा लागेल. कारण महाराष्ट्र तिच्यावर प्रेम करतो, मग आपण पण काही कमी नाही असं दाखवण्याचा ही खरं तर वेळ आहे. कारण ही प्रेमाची गोष्ट आहे. तर कुठलं गाणं तिच्यासाठी तुम्ही म्हणून दाखवाल आम्हाला? ते उत्तम गातात. म्हणूनच काही टेन्शन नाही आलं. नाही तर बहुतेक अरे बापरे आता मी कसं आठवू असं वगैरे वगैरे. तर मला वाटतं होऊच जाऊ देत. हे प्रेम व्यक्त करण्याची ही संधी आहे. चालेल. मला ते परिंदामधलं गाणं आवडतं. चालेल. सुरेश वाडकरजींनी गायलेलं. ट्राय करतो. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरे मेरी एक जान है, साथ होंगे तुम्हारे सदा, तुमसे ना होंगे जुदा. वा 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 वा. सगळे म्हणत असतील, टाळ्या तर पण म्हणत असतील, इतकी सुगरण बायको मिळाल्यानंतर तू 7 जन्म तूच पत्नी पाहिजे असं खरं तर सगळे म्हणत असतील. याला काय 7 जन्म हीच पाहिजे, 7 जन्म नवरा मिळण्यापेक्षा ही बायको मला हवी. मधुरा, तू तर काय आता रेसिपी बनवू शकत नाहीस.
तू आमच्या मंगेशरावांना जे तुझा बॅकबोन आहे, ज्यांनी तुझ्या या कलेला इतकं प्रोत्साहन दिलेलं, त्यांच्यासाठी काय व्यक्त करशील? तुला पण गाणं म्हणू, तू पण गाणं म्हणू शकतेस. ना 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 असं करून तू गाणं म्हण. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जशी साथ दिली तशीच इथून पुढे छान प्रेमाची साथ, सहवास राहू देत. हे काय मग हे तू उखाण्यात ना म्हणू शकतेस की तुझ्या एवढ्या भाज्या आहेत, तुझे एवढे मसाले आहेत, ते एकत्र कर. हां, नाही तर गाणं म्हणायचं, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, ते म्हणू शकते. ते म्हण. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, असं तू म्हणू शकतेस. खरं तर मंगेशरावांचं एक छान काय म्हणतात त्याला, व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी सांगायचं असेल, तू काय सांगशील? चांगले वडील. कारण जेव्हा एक स्त्री करिअर करत असते तेव्हा एक बॅकबोन मुलांच्या दृष्टीने लागतो आणि तो सक्षम लागतो. असं नाही की मुलांची फरफट होतीये, मुलांचे हाल होत आहेत, मुलांची चिडचिड होतीये, हे असं होऊन नाही चालत. त्यामुळे उत्तम वडील आहेत, पती पण आहेत आणि उत्तम मुलगा देखील आहेत. वा 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 वा, क्या बात आहे. मधुरा, कधी अशी लो फील झाली किंवा कंटाळा येतो ना प्रत्येकाला तेच करून सतत दिसणं किंवा ते कंटेंट जमवणं, त्या पाठीमागची एवढे तर लो फील झालं ते कसं मनवता तिला? लो फील झालं तर तिला एक तर तिचं म्हणजे जनरली लोक सुद्धा डाऊन असतील तर ते आराम करतील, तिचं तसं नाही आहे. तिला लो फीलमध्ये तिला एक रीडिंग आवडतं आणि त्याच्याबरोबर ती जर शक्यतो दमून आली वगैरे तर तिला एक पटकन असा आल्याचा कडक चहा लागतो. तर तो चहा फक्त पटकन टाकायचा. मी करता छान तो. हां, पटकन सांगा ना रेसिपी मला. वा वा वा, किती गोड. तो आल्याचा चहा म्हणजे तो शॉर्टच असतो, भले एक घोट असेल पण ती झिंग सटकन तो असं किक बसतो. मधुरा, अतरंगी फॅन्स जे असतात ते अतरंगी फॅन्सची गमती सांग मला. वेगवेगळ्या ठिकाणी तुला भेटतात, पटकन तिथेच रेसिपी वगैरे विचारत असतील आणि सेल्फी म्हणजे काय विचारूच नकोस. मला अशा सगळ्या तुझ्या फॅन्सची गमती सांग ना. माझा अनुभव सांगते, कारण इंग्रजी भाषेत पण केलं, मराठी भाषेत पण केलं. जेव्हा इंग्रजी भाषेत मी करत होते तेव्हा भारताबाहेरच्या पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या खूप वाईट कमेंट यायच्या, फक्त एक बाई माणूस म्हणून तू अशी दिसते शरीरावरून, अरे प्रेझेंटेशनवरून. आणि त्यालाही सपोर्ट करायला भारतीय स्त्री पुरुष यायचे त्या कमेंटला तेव्हाही. आणि मराठी चॅनल मी जेव्हापासून सुरू केलंय तेव्हापासून एकही भारतीय किंवा मराठी स्त्री किंवा पुरुषाची अशी अपवादात्मक पण टीका मी नाही वाचलेली. ही किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला काय वाटतं की मराठी माणूस आहे ना खूप सॉर्टेड आहे. हे उगाच आजकाल ट्रोलिंग आणि हे ते म्हणतात लोक, पण ते अगेन तो एक सोशल मीडियाचा भाग आहे. हे लोकांकडून त्या पद्धतीने करून घेण्यासाठी मागे खूप यंत्रणा आणि पैसा खर्च केला जातो. पण मराठी आणि भारतीय नागरिक फार सुज्ञ आहे आणि समजदार आहे. ही एक पहिली गोष्ट. बाकी महिलांच्या ज्या कमेंट येतात तर येतात, म्हणजे नाही असं नाही, फार चिडचिड करून कमेंट असतात, घेऊन टाकतात, धुतात, तिरीमिरीत टाकतात. पण समहाऊ मला असं वाटतं ना की स्त्रियांवर किंवा महिला वर्गावर माझं बिनशर्त प्रेम आहे, अनकंडिशनल लव्ह म्हणतो ना. त्यामुळे कितीही मला अशी वाईट कमेंट येऊ दे, माझं त्या कमेंटकडे, त्या शब्दांकडे ती लक्षच नसतं. मला असं वाटतं, अगं बाई तू आत्ता माझ्या समोर असती ना, यू डिझर्व अ बिग टाईट हग, हेच भावना माझ्या मनात असते. आणि तरी मला असं वाटतं की डिजिटल व्हर्च्युअल मीडियामुळे फार रिस्ट्रिक्शन होतात. पण असाच एक प्रसंग आला होता की एक महिला फार चिडली होती आणि कथ्थक माझी मुलगी शिकायची, 6 वर्षांची, लहान होते खूप, तिचं पहिलंच वर्ष होतं. आणि त्याच कथ्थकच्या क्लासला तिची पण मुलगी यायची आणि तिचा काहीतरी गैरसमज झाला. मग तिथे ती भांडायला लागली रस्त्यावर, जोरजोरात तिने भांडायला सुरुवात केली.
मग आता ओव्हरऑल माझ्या लक्षात आलं, कारण विषय मी काय? जसं इगो हर्ट झाला. अय्यो हां शेवटी काय ना, सोशल मीडियाचा रेश कुठे ना कुठे वड्याचा राग वांग्यावर काढला जातो. हो. तुम्ही काय तुमची मनस्थिती आहे, तुमच्या आजूबाजूचं वातावरण काय आहे, तुम्ही घरात कुठल्या प्रसंगातून जाताय, तो माइंडसेट तुमचा असतो आणि तो तिथे रिफ्लेक्ट होतो कमेंटमधून. तर ती भयानक चिडली वगैरे, तिथे ते बडबड करायला लागली. मग मी त्यांना म्हटलं, आणि ती फॉर्च्युनर घेऊन आली होती तेव्हा, त्यामुळे मला लक्षात आलं की इगोच हर्ट झालेला आहे. मग मी त्यांना म्हणलं की मी इथे रस्त्याच्या पलीकडेच राहते, आपण घरी जाऊन बोलूयात का. मग आल्या त्या. मग मी आईस्क्रीमची रेसिपी नुकतीच पोस्ट केली होती, 4 टाईप्स ऑफ आईस्क्रीम. मग त्यांना आईस्क्रीम खाऊ घातलं. मग त्यांचा राग थंड झाला आणि तेव्हापासून आम्ही छान मैत्रिणी होतो. किती छोटीशी गोष्ट आहे ना. आपण खरं तर सांगण्याचा आमचा उद्देश आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रेमाचं नातं जमवण्यासाठी. कशाला ते इगो हवे आहेत ना, कशाला कुणाला. 19 वर्षात असे अनेक चढ उतार तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण आले असतील. मंगेश राव, कसं सांभाळलं सगळं? म्हणजे प्रेमाची गोष्ट आहे, इतकी सगळी प्रसिद्धी, इतकं वैभवाच्या शिखरावर असताना तुम्हाला त्रास देणारे पण अनेक लोक असतात, पण कुटुंब व्यवस्था कशी सांभाळावी असं तुम्हाला वाटतं? नाही, चॅलेंजेस तर राहतात. शेवटी कसं आहे की घर आहे आणि घरात आपण राहतो, त्याच्यात आपले फॅमिली आणि बाहेरचे पण, म्हणजे दोन्ही गोष्टी असतात. आणि कसं होतं ना की ज्यावेळी कोणी सक्सेसफुल होतं तर जसे तुम्हाला आवडीनं प्रेम करणारे असतात तसे आजूबाजूच्या जवळच्याच लोकांना प्रॉब्लेम्स पण यायला चालू होतात. म्हणजे मग ते कळत नाही की ही व्यक्ती अशी का वागते, पण त्यांना असं वाटतं की अरे काय म्हणजे काय. कारण एक तर सुरुवातीला काय व्हायचं ना, ज्यावेळी ती करायची एक तर कळायचं नाही लोकांनी करते काय. कारण आत्ता लोकांना सोशल मीडिया माहिती आहे, पण जो तुम्ही एक 10 वर्ष आधी झाला तर अच्छा ही रेसिपी बनवून टाकते वगैरे वगैरे, पण ही नक्की करते का. इव्हन माझ्या आईवडिलांना नाही कळायचं हे चाललं आहे काय नक्की. पण नंतर जसं जसं ते मराठी रिजनल चालू झालं तर तो जो पेनिट्रेशन आहे तो छोट्याशा गावात गेला. म्हणजे अगदी शेतातला पण मजुरी करणारे किंवा आपले शेतकरी आहेत महिला, ते पण तिथे फोन आला हातात जिओ नंतर. मग त्यावेळी ते लोकांना ते कळायला लागलं की अरे इथे आपण रेसिपी बनवू शकतो हे. मग त्याच्यानंतर कारण सुरुवातीला ऑडियन्स आपला पुणे मुंबई मेट्रोपर्यंत होता, पण नंतर जो रीच गेल्यानंतर तिथे पोचल्यानंतर मग आमच्या घरच्यांना कळा अरे ही खरंच पॉप्युलर आहे, म्हणजे हिला खरंच लोक ओळखतात. कारण गावातले आले एकतर कधी फोटो वगैरे कुठे पाहिला माझ्या आईचा तर तुम्ही मला मधुराबरोबर तुम्ही काय करताय. माझ्या आईला विचार, अरे माझी सून आहे, तुम्ही काही सांगता म्हणे, ही कशी काही सून असेल तुमची. मग त्यांनाही कळायला आलं की अरे ही खरंच काहीतरी वेगळं करते आणि लोक ओळखतात आहेत. आणि नंतर तर खूपच म्हणजे लॉकडाऊन नंतर तर खूपच असे म्हणजे लोकांशी पर्सनली. आणि मधुराचं काय होतं की बरेचसे ऑन द स्क्रीन नसतात, शी इज ऑन द स्क्रीन. म्हणजे आपण TV शो बघतो तसंच आम्ही फॉर्मॅट सुरुवातीपासून ठेवला आहे. तर मधुराचा जो पर्सनल ऑन स्क्रीन कनेक्ट आहे महिलांशी, बरोबर साधेपणा हा खरं साधेपणाने कनेक्ट होतं. म्हणजे बरोबर, कारण आम्ही बघितलं की खूप डिजिटली कॉन्टेंट बनवायला तुम्हाला असं खूप फॅन्सी आणि खूप असं करून चालेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला लोकांना जर कनेक्ट झाला तुम्ही तरच तुम्हाला ते होणार आहे. कारण आमच्याकडे सपोज आपण बेकिंग करतो तर मोठा ओव्हन आहे आमच्याकडे, पण नोबडी कॅन अफोर्ड 30-40,000 ओव्हन, राईट. त्यामुळे मधुराने ज्या रेसिपी दाखवल्या त्या कुकरमध्येच आहेत, तव्यावरच आहेत, अगदी सोप्या सहज. हां, म्हणजे तिचं काय म्हणणं की माझी जी बहीण आहे किंवा माझी जी फॅन आहे ती बघते, शेतात काम करते किंवा शेतात तिच्याकडे नाही येते सगळं, तिथे त्या तिथंही ते करता आलं पाहिजे, ह्या दृष्टीनेच ते केलेलं आहे. मधुरा, तुमचे विरंगुळ्याचे क्षण जर सांगायचे असतील तुम्ही काय सांगाल? ते पण बिझी आहे, तू पण बिझी आहे. कसं आहे तुमचं डेली रुटीन? आरामाची व्याख्या काय करता त्या वेळेला तुम्ही? शक्यतो एकतर मी पूर्ण असं म्हणू शकते की गृहिणी लाईफ मला आवडतं. म्हणजे मी कुठेही आता मुलांचे एवढे फॉर्म फिलअप असतात, शाळेत द्यावं लागतं, मी तिथे होममेकरच लिहिते, गृहिणी आहे, मला आवडतं ते. त्यामुळे जे काही प्रोफेशनल काम आहे ते रॅपअप करते. पण सण असतील, महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तर ते मला करायचं असतं आवडीने. त्यामुळे कधीच कुठला सण आमचा मिस नाही होत, तिथे मी असते. की असं नाही की ते सगळं बघून कॅलेंडर तसं जुळवलेलं असतं की नाही मी दिवाळीचं हे 5 दिवस 10 दिवस मी पूर्ण ब्रेक घेणार आहे. घर आणि माझे सण.
मधुरा, तू इतकी व्यस्त असतेस, तुला मी आता एक गोष्ट सांगते आहे, ती तू अत्यंत गांभीर्याने घे आणि त्याच्याकडे फार लक्ष ठेव. तू जे पदार्थ करतेस ते चोरून मंगेशराव त्यांच्या कंपनीत त्यांच्या खास मैत्रिणींना देतात. 2009 पासून देतात, नाही 7 पासून. अरे, आणि पहिला डबा देखण्या मैत्रिणीकडे जातो सगळ्यात. अरे, तीही अनमॅरिड. पेपर फुटला की काय? तीही अनमॅरिड. तुला काही वाटत नाही? गंभीर गोष्ट आहे, गंभीर नाही. ती इन्सिक्युरिटी नाही आहे कधीच. उलट इनफॅक्ट मी जसं सांगितलं की बॅचलर मुली आणि त्यांना म्हणजे एक मोठी बहीण असल्यासारखंच आमचं नातं असायचं की ते हक्काने यायचंय, खायचंय, काही लागलं तर मंगेश थ्रू मागवायचंय. किती छान. हा किती दृढ विश्वास आहे ना नात्यामध्ये, आणि म्हणून मला वाटतं नाती अशी इतकी गोड पुढे सरकतात. ही गंमत केली मी. म्हटलं चला जरा तुला चावी मारूया, बघूया म्हटलं काय. तुम्हाला माहिती आहे का तिचे सगळे तरुण फॅन्स आहेत आणि काका काका SMS करतात. तुम्हाला माहित नाही मंगेशराव, मला माहिती आहे. काय म्हणणं आहे तुमचं? ऍक्च्युली सगळं मीच बघतो बॅक, काय कॉमेंट्स येतात काय नाही. आले की आम्ही मीट डिलीट करतो म्हणा. म्हणजे आमच्या ओव्हरऑल घरात असं कुठला बॅरियर नाहीये, म्हणजे ऍक्सेस वाईज देर इज नो पर्सनल ऑर फॅमिली स्पे. हे म्हणजे एव्हरीथिंग इज ओपन. ते आम्ही घरात तसं ठेवलंय. त्यामुळं देर आर नो सिक्रेट्स, आणि नाही नसलेलेच चांगले. म्हणजे ओव्हर द इयर्स ते लर्न झाले की बाबा आहे ते ओपनली माहीत असणं गरजेचं आहे, आणि दॅट इज हाऊ द ट्रस्ट गेट्स बिल्ड ना. त्यामुळे तो आहे फॅक्टर. आणि तुम्ही विचारलं की विरंगुळा वगैरे, तर मधुरा आम्हाला घरात असणं हे आमच्यासाठीच खूप हे वाटतं. म्हणजे मला आता जाणवतं ती की बाहेर गेली 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, तर ती कधी घरी येते ते सगळ्यांना, म्हणजे माझ्या मुलीला असो, मुलगा तर खूप अटॅच आहे तिला, तो तिला सोडतच नाही, म्हणजे तो अंगा खांद्यावरच असतो तिच्या. पण मुलीलाही तेवढंच आहे. आणि आम्हाला असं ओव्हरऑल ती घरात असली, मी मनस्वीला म्हणतो की अरे आज कधी यायची मधुरा, नाही का, असली घरात की बरं वाटतं. मग ती घरात असणं आमच्यासाठी असं म्हणजे म्हणतात ना एक लक्ष्मी बसते ना आपलं, तसं ते फिलिंग आहे आम्हाला सगळं. कारण गल्ला साहेबांकडे असतो. बरोबर तुम्हाला त्यांनी पकडलेलं आहे. असं आहे का मंगेशराव? म्हणून ते जेवढी स्तुती करता येईल ना तेवढी करतात. म्हणजे कसं आहे मंगेशराव अगदी साधे ग बाई असं. वा वा वा. मधुरा, पूर्वी स्वयंपाक करणं वगैरे म्हणजे काय, स्वयंपाकच करते, घरीच असते, पण याला एक श्रीमंती किंवा एक वेगळ्या पद्धतीने उंचीवर नेण्याचं काम कोणी केलं असेल ना तर तू केलेलं आहेस. कारण मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातली एकमेव पहिली तू आहेस की नाही, हे पदार्थ आहेत, हे आपले आहेत, हे मराठी पदार्थ आहेत, आणि त्यांना असं सगळ्या जगभर पसरवण्याचं काम केलेलं आहेस. छोटीशी स्वयंपाक ही गोष्ट इतक्या मोठ्या करिअरकडे नेईल असं तुला वाटलं होतं का? अजिबात नाही. जसं मी सांगितलं की तेव्हा काहीच नव्हतं. ब्लॉगस्पॉट म्हणजे वेबसाईट्स पण नव्हत्या, डोमेन पण लोकांनी रजिस्टर नव्हते केले की त्यांना रेसिपी टाकायच्यात म्हणून. त्यामुळे मी तर 2 वर्ष ब्लॉगस्पॉटवरच काम केलं. त्यानंतर हे व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप आलं. ते कसं चालेल, तिथे काही मिळणार आहे का याची पण काही जाणीव नव्हती, पण पॅशन होतं. आणि असं आता हे सगळे टर्म्स आलेत, लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि कॉन्टेंट क्रिएटर, मग ते टिकटॉक नंतर इन्फ्लुएन्सर, डिव्हिजन झालं. पण तेव्हा जरी काही माहिती नव्हतं तरी पण पहिल्या 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ मी पोस्ट केले होते. रोज सोमवार ते शनिवार 1 रेसिपी व्हिडिओ पोस्ट करायचं. कारण जोवर मी रिगरसली नाही करत तोवर मला कळणारच नाही की मला हे जमणार आहे नाही जमणार आहे. आणि एक व्हिडिओ टाकायचा आणि मग बघू तो व्हायरल. हे व्हायरल तेव्हा नव्हतं, काहीच नव्हतं हे. त्यामुळे करत राहणं हेच एक होतं, करत राहणं. आणि हे कसं जाईल तसं त्यांच्या सिस्टमचा एक भाग होऊन त्यांच्यासोबत तेही ग्रो झाले आणि आम्हीही ग्रो झालो. हो 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 हो. सासूबाईंना कधी कब्जात घेतलंस? असा कुठला पदार्थ त्यांना खिरवलास आणि सासूबाईची आईच झाली लगेच? आणि सासूबाईंनी म्हणजे सासूबाईंना आता तर खरंच अभिमान आहे, पण त्यांना कुठल्या पदार्थ तुझे जास्त आवडतात? पाऊल ठेवल्यावरच मी म्हणेल. कारण जसं मंगेश म्हणाले की सासूबाईंना ना स्वयंपाकाची कमालीचा आळस आहे. कमालीचा म्हणजे गावाकडे असं म्हणतात की स्वयंपाक करतात, पण ही एक्सेप्शनल केस मी आमच्या घरात बघितली. त्यामुळे आधी पण जसं मी म्हणाले तुला काय करायचं ते कर, मी आनंदाने खाईल.
कर पण मला पराठा कर, भाज्या कर, काही कर कर, मला करायला नको. हे बरं नाही एका परीनं. त्यामुळेच मी, कारण काय होतं, आता माझी आई सुगरण आहे, कदाचित जर सासूबाई सुगरण असतात तर मला कदाचित दडपण आलं असतं. अरे बापरे, आपल्याला जमतच नाहीये, त्या किती छान करतात, त्यांची पुरणपोळी किती पातळ असते आणि अशी छान फुगते. पण ते फॅक्टर त्यांच्यामध्ये नाहीच आहे. म्हणजे पहिला पाऊल ठेवल्यापासून किचनमध्ये तू लढ. हे बाकीचं काही नाही, तुला किचन मी देऊन टाकलेलं आहे, तुला बहाल केलेलं आहे, तू काय कर. आई पण तुझी सुगरण आहे, पण आईवर मात कधी केलीस? आईने कधी म्हटलं की माझ्यापेक्षा हे छान बनवलंस? मला असं नाही वाटत, कारण प्रत्येकाचं आहे ना, म्हणजे कितीही रेसिपी दिली तरी ती फोडणी कशी बसते, त्याच्यात किती अगदी सेम जरी जिन्नस घातले तरी चव बदलते. त्यामुळे तसं नाही सांगू शकत, कारण आईचा हातचा खायला अजूनही मी. आणि म्हणजे आजचीच गोष्ट आहे की त्या, आता आम्ही इकडे आज सकाळी काल आल्या, त्या सकाळी डिमांड की पोहे, कांदा पोहे छान बनवतात, त्या मधुरा छान बनवते, पण त्यांची वेगळी चव आहे. मला आईच्या हातचं खायचं असतं, मी मिसच नाही, आईच्या हातची तिखटपुरी, पोहे. वा वा. त्यामुळे असं नाहीये की आईच्या पुढे गेले, असं नाही. तुम्ही हॉटेलमध्ये जातच नाही दोघं? मुलं आहेत त्यामुळे एक्सप्लोअर करायला जातो. म्हणजे फूड तो पण एक लर्निंगचाच पार्ट आहे तिचा. म्हणजे जर आम्ही कुठे ट्रॅव्हल केलो, कुठे गेलो, तर तिचं ते मेन टार्गेट असतं की अरे इथे काय मिळतं, आणि आपण कोणाच्या घरी तर जाऊन खाऊ नाही शकत. तर मग तिथलं जसं आपण नागपूरला गेलो की सावजी ट्राय करतो, किंवा आपण वेगवेगळ्या कोल्हापूरला गेलो तर मिसळ ट्राय करतो. तो खाणं आणि तो ट्राय करणं, त्याच्यातून तिचं ते चालू असतं. मग ते खूप इम्पॉर्टंट. आय थिंक ते तिच्या एक चेकलिस्टमध्ये असतं की म्हणजे बऱ्यापैकी इव्हेंटला ती प्रेफर करते की मध्येच जळगावला खूप लांब पडतं, नाही म्हटलं मी जाते का, तर नाही मला तिथे काहीतरी ट्राय करायला, तर तिथलं काहीतरी शिकायला मिळेल. तर कारण प्रत्येक रिजनमध्ये वेगळं काही ना काहीतरी आहे, तर त्यामुळे तो आमच्या तिचा शिकण्याचा पार्ट. आणि आम्हाला प्रवास करण्यामागे हेतू हाच असतो की तिथे काय आहे, मसाले काय, तिथे शेती कशी होते, थोडा वेळ मी शेतीत घालवते, तिथल्या शेतकऱ्यांशी बोलते, समजून घेते, महिलांशी बोलायचा, संवाद साधायचा प्रयत्न करते, तेव्हा जाऊन कळतं. कारण खूप खूप विस्तृत आहे, आपल्याला वाटतं तितकं लहान नाही. आणि भारतातले तर मला वाटतं खाद्य संस्कृती, मला वाटतं जगात कुठे जरा जरा इकडे इकडे गेलं की चव बदलते, जरा जरा इकडे की मसाले बदलतात, आणि पण नातं एकच आहे, प्रत्येकाच्या जिभेवर तो पडला की शांत. वैयक्तिक तुझी खाण्याची काय आवड आहे? वरण भात, साजूक तूप, लोणचं आणि प्रसादाचा शिरा. तो प्रसादाचा छान, तो शिरा नसतोच, तो प्रसादच असतो. हो, प्रसादच असतो, आणि तो आई उत्तम बनवतो, त्यामुळे आईचाच. तुमच्या घरात त्या दिवशी ते पदार्थ बनतात? आली नागपंचमी, रक्षाबंधन, हे असं करण्याचा प्रयत्न असतो तुझा? प्रयत्न असतो, जमलं तर करते, नाही तर आई. म्हणजे बऱ्यापैकी सणाला, कारण एवढं ती बनवते ना, म्हणजे आता पदार्थ काय पोस्ट करावे लागतात की 1 किलोची चकली, 1 किलोचा चिवडा, हे जवळपास 2 महिने आमचं शूट होऊन, म्हणजे वाटून मी लोकांना वाटते की आत्ताच करून दिवाळीच्या आधीच पाठवते, दिवाळीत माझ्याकडून अपेक्षा. मग त्याचे चॅलेंज येतात. म्हणजे आता आपल्याला करते, नैवेद्यासाठी, प्रसादासाठी करते, पण असं स्केलवर नाही करणं होतं. मधुरा, घर या संकल्पनेविषयी तुझं काय मत आहे? घर कसं असावं? हे 19 वर्षांचं सुंदर बॉन्डिंग, त्याची रिलेशनशिप, नाती जमवणं आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करणं एखाद्या स्त्रीला किती अवघड आहे, कसं तिने मेंटेन करावं, काय वाटतं तुला? मला वाटतं ना, प्रसंग येतात, अपडाऊन्स असतात, खूप साऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, म्हणजे लढावं पण लागतं, जिथे गरज आहे तिथे लढावं पण लागतं, हे सगळं करावंच लागतं. तर एक गोष्ट आहे की ते वर्कआउट करणं गरजेचं आहे. म्हणजे आजकाल जे समाज माध्यमांवर शिकवणं जातं आहे जनजीला किंवा येत्या पिढीला की हे असं माणूस वागलं म्हणजे रेड फ्लॅग, हे असं अमुक तमुक वागलं म्हणजे तो टॉक्सिकच झाला किंवा तो नार्सिसिस्ट झाला. तर या सगळ्या न पडता की की बाबा याचं स्ट्रेंथ काय आहे, मग त्याला ती स्पेस देणं, माझं स्ट्रेंथ काय आहे तर माझी ही स्पेस देणं, की बाबा हे मी नाहीच करू शकत तर ते आता तुम्ही, म्हणजे खूप एक कमालीचं उदाहरण देते, तुम्हाला ते कदाचित पटणारही नाही,
पण आपल्या आयुष्यात ना एक प्रोक्रॅस्टिनेशन प्रकार असतो. हो. माझ्या बाबतीत तो खरेदीचा आहे. शॉपिंग मला अजिबात नाही आवडत. म्हणजे जितकं ते ढकलता येईल तितकं मी अक्षरशः. काय भाग्यवान माणूस आहे हा, असं सगळे पुरुष म्हणतील काय भाग्यवान माणूस आहे हा. पण मग खरेदी तेच करतात. मी लिस्ट देते, आणा. आवडत नाही तुला? आणि मला असं चिडचिड होते शॉपिंगला वेळ घालवणं म्हणजे. अरे जगातलं पहिलं उदाहरण असेल ते सुद्धा एका स्त्रीचं. हा म्हणजे आणि म्हणजे मी आणि माझी मुलगी पण म्हणतो की तू घे ना अजून, म्हणजे नाही का अजून वेगळं घे, वेगळं ड्रेस घे, हे घे. पण नाही म्हणजे ती म्हणजे तेवढं शॉपिंग करके तिला आता शूट आहे आणि कुठेतरी जायचंय, मग ती जाईल शॉपिंगला. पण आता चला आज काहीतरी छान असं जाऊन शॉपिंग करू असं नाही. मग आता आजकाल मग काय करतो, आता मुलीला घेतो मी आणि तिच्यासाठी घेऊन येतो. मग तिचा म्हणजे मुलगी यांना जॉईन झाली, ते दोघं बापले मिळून मॅनेज करतात. म्हणजे हे असंच आहे की बॅलन्स करावं लागतं. वाईट प्रसंग येतात, लोक वाईट वृत्तीची पण येतात की उगाच त्रास द्यायचा म्हणून देतात. अगं जेवढी प्रसिद्धी यश आलं तिथून ते सुरुवात होतच. आम्ही मध्ये मला वाटतं 1.5-2 वर्षाचा काळ पोलीस स्टेशनमध्ये घालवलाय असं दोघं. काय सांगते? मग ती वैयक्तिक तुमचे अडचणी आहेत ते कुठेही समाज माध्यमांवर न आणता ते फेस करणं, हे इकडचं तुमचं प्रोफेशन आहे ते चालू ठेवणं. सो लढावं लागतं आणि नढावंही लागतं. हसण्या पाठीमागे इतकं सारं असू शकतं, यशाच्या पाठीमागे इतकं सगळं असू शकतं. बापरे. मंगेश, आज आमच्या मधुराला काय सांगाल? म्हणजे तुमच्या आयुष्यात तिचं स्थान काय आहे हे जरा. तिला काही सांगत बसलो तर घरी गेल्यावर माझं काही खरं नाही. होय काय? सांगाच. होय काय? सांगाच तुम्ही. नाही तिला मी म्हणजे तिचं कसं आहे की तिने जरी एक पहिल्यापासून म्हणजे तिने जरी करिअर केलं, सगळं केलं, पण तिने फॅमिली ऑलवेज केप्ट इट फर्स्ट. म्हणजे तिने म्हणजे तिला जर 1-2 तासच मिळतो जो तिचा आरामाचा असू शकतो पण आणि बाकीचा फॅमिलीसाठी असू शकतो, तर तिने अमेरिकेत तेच केलंय की तो 2 तासाचा जो थोडासा टाइम मिळत होता तो तिने तिच्या करिअरसाठी यूज केला. म्हणजे तिला कधी वेळ मिळायचा, कारण मी सकाळी गेलो की तिचं नंतर मुलगी झाली, त्यावेळी चॅनल चालवलं, मुलगी 1 वर्ष झाली, तर तिने मुलीचं एवढं म्हणजे तिनं अगदी एक तर प्रेग्नन्सी खूप एन्जॉय केली आणि त्याच्यानंतरचा तिच्याबरोबरचा जो टाइम आहे तिने तो खूप एन्जॉय केला. मग त्याच्यामध्ये तिला तिचं खाणं आलं, तिचं झोपवणं आलं, ती झोपायची 1-1.5 ला, मग त्याच्यानंतर 2 तास 2.5 तास जो काही वेळ मिळायचा त्या वेळात तिने चॅनलचं काम करायची. क्या बात आहे. मला वाटतं मधुरा, तुझ्या आईवडिलांनी तुझं नावच इतकं सुंदर ठेवलेलं आहे. मधुरा जी आपलं तर आयुष्य मधुर तिने केलं आणि आपल्या हाताने दुसऱ्यांचं आयुष्य पण मधुर केलं आहे. पण त्याच्या पाठीमागे तुझ्या आसपास मंगेश आहे, त्याचा वर्धहस्त तुला आहे. महाराष्ट्राच्या लोकांचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, तर महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारत तुला ओळखतो. अशा सुंदर सुंदर रेसिपी कर, आम्हाला पण खाऊ घाल, कधीतरी मसाले पाठव, पुस्तकं लिही, येणाऱ्या पिढीला कळू देत की इतकं सुंदर नातं 19 वर्षांचं इतकं सुंदर बहरलं कसं. तर एकमेकांना असलेली उत्तम साथ, विश्वास आहे आणि दोघांनी एकमेकांचं व्यक्तिमत्व सुंदर जपलेलं आहे. असंच राहा, आनंदी राहा, निरोगी राहा आणि आम्हालाही खायला घाला. तुम्ही पण खा. खूप मजा आली आणि प्रेमाची गोष्टही कळली. कधी कधी मात्र चिमटा घेऊन पाठीमागे गेला आणि चटका दे, आमचे हे असं कर, ते पण बिचारे म्हणतील आमची ही असं. थँक्यू. खूप मनापासून धन्यवाद ताई. खूप छान वाटलं. इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने तुम्ही आम्हाला दोघांना बोलतं केलं. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.